एक होती चिव एक होता काऊ. विराज सरांचं नाव घेते, डोकं नका खाऊ. हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आज आहे अर्पिता आणि विराजचं केळवण. तुम्ही पाहू शकता दोघांचंही सुरू झालेलं आहे जेवण आणि आपण त्यांना डिस्टर्ब करणार आहोत. पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही दोघंही कसे आहात? मस्त, छान, कमाल. मस्त मजेत. तू कशी आहेस? मस्त मजेत. केळवण सुरू आहे, लगीनघाई सुरू झालेली आहे. पहिल्यांदा याबद्दल मला ऐकायला आवडेल, अर्पिता आणि विराजची लगीनघाई कशी सुरू? खूप डे नाईट सुरू आहे. आम्ही डे नाईट शूट करतो आहे आणि काय विराज खूप एक्सायटेड आहे या लग्नाला घेऊन. त्याचं खूप प्रेम आहे अर्पितावर. सो त्याच्यामुळे तो त्याच्याकडनं कुठल्याही गोष्टीची कशी कमी पडणार नाही या गोष्टीची काळजी घेतो आहे. सगळा खर्च तो करतो आहे कारण त्याच्यामुळे अर्पिताच्या कुटुंबातले सगळे छान तुम्हाला तयार झालेले दिसतील, कारण तो जाताना कल्याणीला क्रेडिट कार्ड देऊन गेला होता, त्याने शॉपिंग केली आहे. सो अशी सगळी तयारी सुरू आहे आणि मजा येते. नाही, खरंच आमच्याकडे पण खूप तयारी सुरू आहे. अर्पिता थोडीशी नर्वस आहे सगळ्या गोष्टींमुळे. तिने विराजचं एक वेगळंच रूप बघितलं आहे हल्लीमध्येच. अचानक त्याची पॉझिटिव्ह साईड समोर आली आहे. सो त्यामुळे ती थोडीशी नर्वस आहे, थोडी घाबरलेली आहे. पण तिच्या या सॅक्रिफाईसमुळे तिच्या घरच्यांचं भलं होणार आहे. त्यामुळे ती त्या दृष्टीने ती खुशसुद्धा आहे की माझ्यामुळे सगळे घरचे आनंदी होणार आहेत, सगळ्यांना हवं ते मिळणार आहे. आई खूप खुश आहे, बाबा खूप खुश आहेत की फायनली लेकीचं लग्न होतं आहे. त्यामुळे तीच सगळी गडबड सुरू आहे आणि घाई तर चालली आहे कारण डे नाईट शूट करतो आहे आम्ही आणि 8 तारखेला लग्नाचा एपिसोड आहे. पण खरं लग्न काय, शूटिंगचं लग्न काय घाई असतेच. घाई आता काहीतरी सुटलेलं असतं, काहीतरी धावपळ सेम इमोशन्स सेम असतात. खर्च, घाई, नर्वसनेस, हे हो, झोप झालेली, सगळं इमोशन्स सेम असतात. एवढे छान पदार्थ आम्हाला काय दिसतंय, मला सांग पहिल्यांदा त्यामध्ये तुम्हाला काय आवडले पर्सनली, म्हणजे जे तुम्हाला आवडतं पदार्थ एखादा? आवडतं म्हणजे मला असं वाटतं की श्रीखंड आणि पुरी बेस्ट कॉम्बिनेशन असतं. आणि तो मोदक पण दिसतोय जो असं सांगतोय की ये 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 माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. पण खरं सांगू का, मला हे असं केळीच्या पानावर सजवलेलं जेवण ना, हे इतकं छान आहे. म्हणजे ट्रेडिशन म्हणून पण मला इतकी गंमत वाटते या गोष्टींची. तर मला असं वाटतं की हे सगळंच खरं इंटरेस्टिंग असतं. मी जनरलीच खूप फूडी आहे, त्यामुळे मला सगळं खायला आवडतं. व्हेज असो नॉनव्हेज असो सगळंच आवडतं. पण त्यातलं माझं फेवरेट म्हणशील तर पुरी श्रीखंड आणि तो लाडूही मला मी फार गोड नाही खात, पण खूप सिलेक्टिव्ह स्वीट्स आहेत जे मला आवडतात. सो त्यापैकी तो लाडू एक आहे. हां, मोतीचूर लाडू. तुला लाडू आवडतो, मोदक आवडतो ना तुला? हां हां. थँक्यू. मगाशी उखाणा घेतला होता मी, अतिशय कॉमन असा एक उखाणा आहे. नाही एवढा कॉमन नाही. एक होती चिव एक होता काऊ. विराज सरांचं नाव घेते, डोकं नका खाऊ. आणि मी विराज म्हणूनच उखाणा घेतो मी, कारण विराज अत्यंतिक प्रेमात आहे अर्पिताच्या. सो लग्न म्हणजे 2 मनांना बांधणारा पूल. लग्न म्हणजे 2 मनांना बांधणारा पूल. अर्पिताच्या बोलक्या डोळ्यांनी घातली माझ्या मनाला भूल. दुसरा उखाणा घ्यायचा नव्हता म्हणून त्याने एवढा. तेच म्हणणार आहे. हां, तोच मी रिटर्न. नाही, दुसरा सुचतोय का लग्नातला एखादा तुझा? बरं, इकडे नाही नेलं की हां, तो त्यांचा आहे पण तो. बरं, मग मी त्यांच्याकडून आहे त्या सिच्युएशनला जात नाही तो. बरं, आमंत्रण प्रेक्षकांना. नमस्कार. विराज आणि अर्पिताचा लग्न सोहळा 8 मार्चला दुपारी 1 आणि संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या सन मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. त्यामुळे आमच्या लग्नाला नक्की या. तारीख, वेळ आणि जागा ठरलेली आहे. अर्पिता विराजचं लग्न आहे, नक्की यायचं. थँक्यू सो मच. थँक्यू.